आहे। हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामुळे आज मराठा समाजाला जो ओबीसीचं आरक्षण देण्यात आलेलं आहे, तर त्या धर्तीवर आम्हालाही मराठा समाजाला दिलेल्या धर्तीवरच आदिवासी कोळी समाज हा अगोदरच हे एसटीमध्ये आहे, अनुसूचित जमातीमध्ये आहे। पण काही राजकीय लोक आणि काही जाती जे अनुसूचित जमातीमध्ये आहे, आम्ही खरे आदिवासी असताना सुद्धा आम्हाला आमचे प्रमाणपत्र भेटू देत नाहीत, आमचे वैधता प्रमाणपत्र भेटू देत नाहीत आणि आम्हाला जे या आरक्षणापासून वंचित ठेवत आहे। तर हैदराबाद गॅजेटनुसार आम्ही ऑलरेडी त्या आरक्षणामध्ये आहोत। 1940, 1942, 1947 याच्यामध्ये जे सर्वे झाला होता अनुसूचित जमातीपैकी लोकांचं, त्या सर्वेप्रमाणे मराठवाड्यात कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी टोकरे ही जमात वास्तव्यास आहे। आणि ते त्या काळामध्ये जेव्हा देश स्वातंत्र्यही झाला नव्हता, त्या काळामध्ये सर मजर हुसेन म्हणून एक सर्वेयर होते, त्यांनी त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे की कोळी महादेव ही जमात अनुसूचित जमातीमध्ये ही मोडते आणि ते अनुसूचित जमातीमध्ये आहे। म्हणजे निजामचा निजाम स्टेटमध्ये जेवढे स्टेट होतं त्यांचा, त्या सगळ्या स्टेटचा त्यांनी सर्वे केलेला आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की कोळी हेच महादेव कोळी, कोळी हेच मल्हार कोळी, कोळी हेच महादेव कोळी, असा डोंगरे कोळी, असा एक पूर्ण त्यांनी सर्वे करून त्यांनी त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहे, डॉक्युमेंटल इव्हिडन्स त्यांनी त्या ठिकाणी दाखल केलं आणि त्या अनुषंगाने त्या धर्तीवर आम्हाला आज तुम्ही मराठा समाजाला आरक्षण त्या धर्तीवर दिलं, आम्हाला आरक्षण ऑलरेडी आहे। आमची दुसरी एक मागणी अशी आहे की त्याच्यामध्ये असं सांगण्यात आले